मित्रांनो, मी अनिल तोडमल आज झालेल्या कंबाईन गट ब पूर्व परीक्षेच्या पेपरचं विश्लेषण घेणार आहे। विशेष म्हणजे गणिताचे प्रश्न 36 सेकंदाच्या आत कसे सोडवायचे हे आपण बघणार आहोत। प्रयत्न करणार आहोत की प्रत्येक प्रश्न 36 सेकंदाच्या आत कसा सुटेल। पेपरला तुम्हाला 60 मिनिटं असतात, 100 प्रश्न असतात, म्हणजे एका प्रश्नाच्या वाट्याला 36 सेकंद येतात। आणि जर आता जीएसचा विचार केला तर जीएसचा पेपर किंवा ओव्हरऑल पेपर हा लेंथी होता, त्यामुळे कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवणं गरजेचं आहे। बाकीची माहिती मी तुम्हाला नंतर देईल। यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर पहिलं तर तुम्हाला आन्सर की मिळणार आहे सर्व प्रश्नांचे उत्तर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे 36 सेकंदात कसे सोडवायचे हे पण आपण पाहणार आहोत। टाइम लावून आपण प्रश्न सोडवूयात। बघा, जर तुम्ही अभ्यास करून गेले पेपरला तर या प्रकारे तुम्हाला सोडवता येणार आहे। तर प्रश्न काय होता बघा, खाली दिलेल्या शृंखलेत पहिल्या 15 पदांची बेरीज किती। पहिलं पद 2 3 आहे, दुसरं पद 3 4 आहे, 15वं पद 1/16 गुणिले 17 येईल। त्याच्या आधीचं पद 1/15 गुणिले 16 येईल। याचं जे उत्तर येतं ना मित्रांनो, हे घ्यायचं 15 आणि हे त्याची डबल 17 दुने 34, शेवटचे जे आहे त्याची डबल आणि हे उत्तर आहे याचं 15/34। पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर होतं, पर्याय क्रमांक 1। एवढंच करायचं होतं। जर तुम्ही आधी अभ्यास केलेला असता तर तुम्हाला ह्या प्रकारे जमलं असतं। आता मी जर तुम्हाला म्हटलं की फक्त याची बेरीज काढा तर 5 दुने 10 आणि त्याच्या आधीची ही 3/10 येईल। इथपर्यंतची बेरीज 3/10 येईल। आपल्याला 15व्या पदापर्यंतची बेरीज काढायची होती। जर तुम्हाला वाटत असेल की मी याच्यावर डिटेल लेक्चर घ्यावं तर कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा। तुमच्या कमेंट जर जास्त आले तर मी याच्यावर डिटेल याच्या मागे काय कन्सेप्ट आहे, लॉजिक आहे, लेक्चर घेईल। आता तर मी तुम्हाला 30 सेकंदाच्यात प्रश्न सोडून दाखवणार आहे। बघा, पुढचा प्रश्न स्टार्ट करूयात। 6 सलग समसंख्यांची ABCDEF बेरीज 150 होती, त्यापुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती। समसंख्यांची बेरीज 150, 6 संख्या आहेत, 6 दुने 12, 6 35, सरासरी 25, पुढची संख्या 26, 28, 30। आता याच्या पुढे नवीन संख्या 32, 34, 36 यांची बेरीज विचारली होती। 36 आणि 34 70, 30 100 आणि 102 याचं उत्तर आहे। पहा किती उत्तर याचं 102। हा पण क्वेश्चन 25 सेकंदात सोडवायचं होतं। एवढंच काम करणे तर गरजेचं होतं। तुम्हाला माहीत पाहिजे की क्रमवार संख्यांची सरासरी ही बेरीज मधली संख्या येते। मधली संख्या 25, तर पुढे 3 संख्या, त्याच्या पुढच्या 3 समसंख्या घ्यायच्या होत्या। पुढचा प्रश्न आपण पुन्हा बघूयात, सॉल्व करता येतोय का। एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे व 3/5 क्षमतेसाठी त्याला 8 तास लागतात। 3/5 म्हणजे 5 पैकी 3 भाग भरायला 8 तास लागतात। त्याचा अर्थ 8 तास 3 भागाला तर 5 तासाला किती। 8 हा 45 भागिले 3, 3 1 3, 3 त्रिक 9, 13 1/3। 13च्या पुढे एकच ऑप्शन होतं बघा, 13चं मला एकच ऑप्शन दिसतंय, 5 5 5 6। 13 तासाचं पुढे काय सोडवायची पूर्ण डिटेलमध्ये गरज नाही। हा पण क्वेश्चन 22 सेकंदात सॉल्व झाला। पुढचा क्वेश्चन बघूयात। बघा, मी वाचून सोडवतोय। एक आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढवले व दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी झाले, तर आधी माप घेऊ 100 100, क्षेत्रफळ येईल 10,000। आता एक 5% वाढलंय, ठीक आहे, आणि दुसरं 10% कमी झालंय, म्हणजे 100चं 105 होईल, 100चं 90 होईल। हे सोडवलं 0 जसं तसं, 9 45, 9 0 0, 9 1 9, तर हे 2 0 मी इकडे कट करतो, इकडे घेतो 94.5। 100चं 94.5 झालं, म्हणजे कितीने कमी झालं, 5.5ने कमी झालं। हा पण क्वेश्चन 28 सेकंदात सोडवायचा होता, 36 सेकंद पण लागत नाहीत। आता बऱ्याच जणांना वाटत असेल सर इतक्या फास्ट सोडवण्यासाठी तुम्हाला पेपर आधी माहिती आहे, तर एक लक्षात घ्या, पेपरला तयारी करून जाताना तुम्हाला बी आधी क्वेश्चन माहीत असतात। बरेचसे परत परत तेच क्वेश्चन येतात, कन्सेप्ट माहीत असतात। तुम्ही बी आधी अभ्यास करून पेपरला जाणं अपेक्षित आहे। आणि 20 पैकी 15-16 प्रश्न सहज सोडवण्यासारखे होते। 4-5 प्रश्न अवघड होते, ज्यांनी खूप अभ्यास केला त्यांना सुटणार होते, पण चांगला अभ्यास करून जर गेला तर 15-16 प्रश्न सुटायला पाहिजे। 2-3 प्रश्न अवघड पण होते, पुढे मी ते पण सांगणार आहे की कोणते प्रश्न अवघड होते, पण प्रश्न 36 सेकंदाच्या आत सोडवण्यासारखे येतात। तुम्हाला सोडवण्याची योग्य पद्धत माहीत पाहिजे। आता बऱ्याच जणांना कसं केलं हे समजणार नाही, पण आकडे मांडून जर उत्तर येतं तर ह्या बेस्ट मेथड आहेत, हे तुम्हाला कळलं तर एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये याच्या मागे काय लॉजिक आणि कन्सेप्ट आहे ते मी घेईल। आत्तापर्यंत कोणत्या प्रश्नाला 36 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागला नाही, याचा अर्थ असा नाही की लागणार नाही, एखाद्या दुसऱ्या प्रश्नाला जास्त वेळ पण लागू शकतो। जसं की हा एक प्रश्न मला अवघड वाटतो, जरा लेंथी होता, पाहूयात। एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठफळाचे क्षेत्रफळ 352 मीटर आहे, त्याचे घनफळ 2464 मीटर आहे, तर खांबाची उंची किती। घनफळाचं सूत्र आहे पाय आर वर्ग एच, सूत्र पाय आर वर्ग, क्षेत्र कशाचं आहे, क्षेत्रफळ आहे वर्तुळाचं, त्याला एच जोडला, खाली आहे 2 पाय आर एच, कशाचं, वक्र पृष्ठफळाचं, 2464
2464ला 352 भागा, एच कॅन्सल, पाय कॅन्सल, एक आर कॅन्सल, याने पहा बेस 7 14 आणि 3 7 21, मला वाटतं 7ने भाग जाईल, आर हे 2 तिकडे गेले, 7 2 14, आर इन 14, याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं होतं 2 पाय आर एचमध्ये 2 22/7, आरची किंमत 14, एच काढायचं आहे किती येईल 352, मला 352 गुणिले 7 वरती जातील, 22 खाली, 2 खाली, 14 खाली, ओके बरोबर आहे. पहा 7 वरती गेले, 7 2 14, 2 2 4, 4 8 32, 4 8 32, 4, आरची किंमत किती 4, 1 मिनिट 2 सेकंद, त्याचं उत्तर होतं 4. पहा थोडंसं हा प्रश्न आपण अवघड समजू शकतो, पण बाकीचे प्रश्न 36 सेकंदाच्या आत सोडवलेत ना, त्याचा उरलेला वेळ आपण इथं देऊ शकतो. 1 मिनिट म्हणजे याला 60 आणि 2 62 सेकंद लागले. प्रश्न थोडासा अवघड होता. याच्यासाठी तुम्हाला 2 हे माहीत पाहिजे, सूत्र माहीत पाहिजे. एक दंडगोल, पहा दंडगोल असा असतो, दंडगोल म्हणजे टिपेचा आकार. कशाचा आकार? टिपेचा आकार. याचं घनफळ काढायचं असेल तर वर्तुळाकार आकार असतो का, खाली एक वर्तुळ असतो, वर्तुळावर जर वर्तुळ ठेवत गेलं, कॉईनवर कॉईन ठेवत गेलं तर हा करू. मग याचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग, घनफळीन दंडगोलाचं याला फक्त हाईट जोडायची. याचा परिघ जो असतो 2 पाय आर असतो, त्याला हाईट जोडली की वक्र पृष्ठफळ येईल. हे सूत्र तुम्हाला काढता आले पाहिजे पाय आर वर्गवरून आणि 2 पाय आर वर्गवरून. वर्तुळाचे जर क्षेत्रफळाचे आणि परिघाचे सूत्र माहीत असतील तर बाकी तिथून पुढे दंडगोल असू, शंकू असू, भरीव गोल असू, अर्धगोल असू, सगळ्यांचे सूत्र याच्यावरून काढता येतात. आपला आताचं डिटेल कन्सेप्ट शिकणं हा उद्देश नाही आहे. आपला उद्देश आहे की प्रश्न किती 36 सेकंदाच्या सोडवायचे. हा अपवाद होता, याला थोडासा जास्त वेळ लागला. बाकीचे प्रश्न बघू. एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते. त्या उपकरणाची किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, घाऊक व्यापारासाठी 20% नफा, किरकोळ व्यापारासाठी 30% नफा अंतर्भूत करते. त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती जास्त असेल? निर्मिती मूल्य 100, माणूस स्वतःसाठी 10% नफा म्हणजे 100 वर 110, त्याच्यानंतर परत 20% नफा कोणासाठी आहे? जाऊ दे 30, पुढं परत 30% नफा आहे. तर आपल्याला हे सोडवायचं. 100 कॅन्सल, 1 2 0 कॅन्सल, 1 0 कॅन्सल. आपल्याला काय करायचं आहे? 11 गुणिले 12 गुणिले 13, 11 गुणिले 12 गुणिले 13. पहा 12 गुणिले 13 करू, 12 त्रिक 36, 12 1 12 आणि 3 15 गुणिले 11, 11 सक 66, 11 5 55, 6 61, 11 1 11 आणि 6 17, खाली 10, 171.6. उत्तर काय येईल? 100चं 171 झालं म्हणजे 71.6. याला पण थोडासा जास्त वेळ लागला, कॅल्क्युलेशन थोडेसे जास्त होते. लक्षात, कॅल्क्युलेशनमुळं 47 सेकंद लागले. ठीक आहे, पण आपल्याला बरेचसे प्रश्न 36 सेकंदाच्या आत सोडवायचे आहेत. एखादा दुसरा नाही सुटला तरी पण आपण बरेचसे बाकीचे कमी वेळात सोडवणार आहे, त्याचा वेळ इकडे वापरता येईल. चला हा प्रश्न आपण पुन्हा बघूयात. एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांच्या संख्यांचे गुणोत्तर 13:52 आहे. त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? हे गुणोत्तर आहे 13 1 13, 13 चौक 52, 1 पट 4 पट म्हणजे 20 20 1 20, 20 चौक 80. पहा 20% केंद्रशासित प्रदेश, 80% राज्य, म्हणजे किती टक्के जास्त आहे? तर 60% जास्त आहे. अलग लक्षात. इथं बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच जणांना वाटतंय की केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? खाली केंद्रशासित प्रदेश, वरती कितीने जास्त आहे? 20, 80%, 60ने जास्त आहे. 300% उत्तर वाटते, पण 300% ऑप्शनच नाही आहे. मग आपल्याकडं सध्या काय ऑप्शन आहे की संख्याचं प्रमाण आहे 1:4. कसं आहे? 1:4 आहे बघा. केंद्रशासित प्रदेश 1 पट, राज्य 4 पट. 1 आणि 4 किती पट होतात? 5 पट. याचा अर्थ 100% म्हणजे 5 पट, 1 पट म्हणजे 20, 20 आणि 80, 20% प्रमाण केंद्रशासित प्रदेशांचं आहे, 80% राज्यांचं आहे. किती जास्त होतं? 20 आणि 60 80, तर 60% जास्त होतं. एवढंच कॅल्क्युलेशन करायचं होतं. 23 सेकंदाचा प्रश्न होता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या 43 वरून 65 झाली. 43%च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली? 43 ची 65 झाली म्हणजे इथं 2 आणि इथं 2, 22 वाढली, 22%. आता इकडे लक्ष द्या. 43च्या निम्मे किती होतात? 21.5. निम्म्यापेक्षा थोडी जास्त वाढली ना. 43चे निम्मे 21.5, त्याच्यापेक्षा थोडी जास्त. 50पेक्षा मोठा ऑप्शन कोणता आहे? निम्म्यापेक्षा जास्त मोठा ऑप्शन 51.16 होता. पूर्ण सोडवायची गरज नव्हती, कारण 43च्या निम्मे, 40च्या निम्मे 20, 43चे निम्मे 21.5, 21.5पेक्षा थोडी जास्त वाढ, 50पेक्षा थोडी, 51-52% ऑप्शन बघायचा, उत्तर द्यायचा. हा पण प्रश्न 23 सेकंदात सोडवण्यासारखा होता. शेकडेवारीचं ज्ञान तुम्हाला असायला पाहिजे होतं. चला, हा एक मला अवघड वाटतो प्रश्न. अवघड म्हणजे लेंथी वाटला.
जसं मागे एक क्षेत्रफळाचा प्रश्न लेंथी होता, हा पण एक लेंथी प्रश्न आहे. थोडासा वेळ मला वाटतं जास्त लागू शकतो, तरी पण आपण फास्ट सोडवण्याचा प्रयत्न करू. एकमेकांची तुलना करून जर प्रश्न विचारला पुरुष, स्त्रिया, मुलं, तर हा प्रश्न थोडासा अवघड बनतो. बघूयात. 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामाइतके आहे. 5 महिलांनी केलेले कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामाइतके आहे. जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष व 14 मुलं, 3 पुरुष, ओके 12 त्याच्या पटीत आहेत, 24 दिवस लागतं, तर ते काम पूर्ण करायला 9 पुरुष 15 महिला 12 मुलांनी किती दिवस? 12 पुरुषांऐवजी 3 चोक 12, 5 चोक 20 मुलं घेऊ शकतो. मग 12 पुरुषांऐवजी 20 मुलं घेतले, 20 आणि 14 34 मुलांना 24 दिवस लागले. आता त्यांचं म्हणणं काय आहे, तर ते काम पूर्ण करायला 9 पुरुष, 3 त्रिक 9 पुरुष म्हणजे 15 मुलं, ओके. त्याच्यानंतर 15 महिला, 5 त्रिक 15, 8 त्रिक 24 आणि 12 मुलं, 24 आणि 12 36, 36 आणि 15 41 51. तर 51 मुलांना किती दिवस? हे 51 इकडं आणू, 17 दुने 34, 17 त्रिक 51, 3 8 हे 24, 8 दुने 16. याचं उत्तर काय? 16. 55 सेकंद लागले. हा सुद्धा प्रश्न थोडासा टफ होता, 36 सेकंदात सुटणारा नव्हता. मला तरी सुटला नाही, तुम्हाला कोणाला सुटला तर वेल अँड गुड. पहा, याचं उत्तर येईल 8 दुने 16. आता याच्यात पण तुम्हाला कळलं पाहिजे काय करायचं. मला कन्सेप्ट लॉजिक त्याच्या मागचं माहिती आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये आपण ते सांगणार नाही, कारण व्हिडिओ आपल्याला कमी वेळेत बसवायचा आहे. 36 सेकंदाच्या आत प्रश्न सोडवायचे कसे आणि त्याचे उत्तर सांगणं अपेक्षित आहे असं मला तरी वाटतं तुम्हाला, की तुम्ही आता कोणी डिटेल व्हिडिओ बघणार नाही. आन्सर की तुम्हाला महत्त्वाची कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर आहे. आणि पुढे एक प्रश्न असा आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यांचे अंदाज चुकत आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर पण मी तुम्हाला सांगणार आहे आन्सर की करेक्ट करण्यासाठी. चला पुढचा प्रश्न. 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 आहे, म्हणजे टोटल किंमत 160 होईल. त्यातले 2 पुस्तकं सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5 आहे. 8 पुस्तकांची तेवढी आहे 8 45, 8 9 72 आणि 4 76 रुपये. तर यातून 76 वजा करा, 70 गेले 90, आणखी 6 गेले 84, ओके. तर त्या 2 पुस्तकापैकी एकाची किंमत दुसऱ्यापेक्षा 40% जास्त आहे. एकाची 100, दुसऱ्याची 140, दोन्ही मिळून 280 आपल्याला काढायची. काय? दोन्ही पुस्तकांची किंमत, त्याची 100% काढू. 2 पंचे 10 12, 12 7 84, 7 5 35. एका याची किंमत आली 35. एकाचा ऑप्शन आहे. दुसरीकडे 2-3 ठिकाणी 35 नाही, एकाचं 35 आणि 49. 35 सेकंदात सोडवायचा प्रश्न होता. एवढं कॅल्क्युलेशन करणं अपेक्षित होतं. पुढचा प्रश्न बघा. 1 ते 100 अंकामध्ये असे किती अंक आहेत जे 4 ने पूर्ण भाग जाणारे आहेत आणि ज्यामध्ये 4 अंक सुद्धा 4 ने भाग जाणारा पाहिजे, 4 अंक पाहिजे. 4, त्याच्यानंतर 14ला भाग जात नाही, 24ला भाग जातो, त्याच्यानंतर 34ला भाग जात नाही, 40ला भाग जातो, 44ला भाग जातो, 48ला भाग जातो, त्याच्यानंतर 54ला भाग जात नाही, 64ला भाग जातो, 74ला भाग नाही, 84ला भाग जातो, 94ला भाग जात नाही. ते किती झाले हे? चला 1 2 3 4 5 6 7. त्याचं उत्तर किती होतं? 7 याचं उत्तर होतं. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. हा पण 25 सेकंदात प्रश्न सुटला. विचार करण्याची क्षमता तुमची फास्ट पाहिजे मित्रांनो. 21 मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे 4थ्या जागेवर हलवलं जातं, ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते, तर तिची हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने जागी गेली. 21 मुलींच्या रांगेत मोनिकाला उजवीकडे 4थ्या इथं येते, 1 2 3 4थ्या इथं हलवलं जातं, तेव्हा ती रांगेच्या डाव्या बाजूने 12वी येते. ही 12वी जागा आहे, ओके. ही 12वी, ही 11वी 10वी 9वी 8वी, ही 8वी जागा आहे. डाव्या बाजूने 8वी आहे. तर 21 जणांमधून 8 गेले, 21 जणांमधून 8 गेले तर किती उरतील? मला वाटतं 14 13 8 21, 13 उरतील. इकडं 13 आहे, 13 सोडली की ही 14वी येईल. त्याचं उत्तर काय येईल? हा 37 सेकंदात प्रश्न सॉल्व्ह झाला. इकडं पहा, ही इकडून 8वी जागा आहे, इकडं 8 गेलं तर इकडं राहिले किती? 13. 13 आणि 8 21 ना, 13 इकडं राहिलं तर 13वी सोडून उजवीकडून किती जागा होईल? 14वी. 13 नंतर 14वी. एवढं याचं सोल्युशन होतं. हा एक बोनस क्वेश्चन होता बघा. पहा 36, 5 आणि 1 6, 6चा वर्ग, 8 आणि 1 9, 9चा वर्ग, 8 आणि 6 14, 14चा वर्ग किती येईल? 196. किती सेकंदाचा प्रश्न होता? 36 वर्ग आहे, 81 वर्ग आहे. इथं पण वर्ग संख्या पाहिजे. ही वर्ग नाही, ही वर्ग नाही, ही वर्ग नाही, वर्ग संख्या एकच आहे ना. एवढं करूनही तुम्ही सोडू शकले असते. ही वर्ग कशाचा आहे? 5 आणि 1 6चा वर्ग, 8 आणि 1 9चा वर्ग, 8 आणि 6 14चा वर्ग इथं पाहिजे होता. 11 सेकंदाचा प्रश्न आहे. इथला वेळ तुम्ही दुसरीकडे वापरू शकता जर तुम्हाला एवढ्या फास्ट सोडवता आलं तर. तुम्ही म्हणता सर तुम्हाला पेपर आधी माहीत झाला म्हणून तुम्ही एवढ्या फास्ट सोडवता, तर तुम्हाला पुस्तकं आधी तुम्ही अभ्यासणार आहात ना, आधी अभ्यास करून जाणार आहे, तर तुम्हाला निम्मे अर्धे प्रकार तर माहितीच असतात कोणते विचारले जाणार आहे. तुम्ही अभ्यास करून गेलं तर तुम्हाला पण जमू शकतं. पहा, हा प्रश्न पण एक बोनस प्रश्न होता तुम्हाला.
सान्वी युविकापेक्षा उंच आहे पण नीलापेक्षा उंच नाही. चैताली नमितापेक्षा उंच आहे पण युविकापेक्षा नाही. त्यांच्यातील सर्वात उंच कोण? सर्वात उंच म्हणजे लहान काढून टाकू. सान्वी युविकापेक्षा उंच आहे, युविका कॅन्सल. पण निलाशपेक्षा नाही, सान्वी उंच नाही, सान्वी बी कॅन्सल. चैताली नमितापेक्षा उंच आहे, नमितापेक्षा चैताली उंच, नमिता कॅन्सल. राहिलं कोण? निलाश. किती वेळेचा प्रश्न होता? 23 सेकंदाचा. 23 सेकंदात तुम्ही हा प्रश्न सोडवू शकत होते. मी काय केलंय, मला सर्वात उंच कोण विचारले. आता सर्वात उंच कोण काढताना जे लहान आहेत ते कट करून टाकायचे. सान्वी युविकापेक्षा उंच आहे, सान्वी उंच म्हणजे युविका कॅन्सल झाली. युविका तर सर्वात उंच होणार नाही, सान्वी त्याच्यापेक्षा उंच आहे. पण निलाशपेक्षा नाही. आता सान्वी युविकापेक्षा आहे पण निलाशपेक्षा उंच नाही म्हणजे सान्वी बी कट झाली. सान्वीपेक्षा कोण उंच आलं? निलाश. चैताली नमितापेक्षा उंच आहे, चैताली उंच म्हणजे नमिता बी कॅन्सल झाली, मग राहिली एकच निलाश. निलाश सर्वात उंच असेल ना. चला पुढे जाऊयात. माझा बोलण्याचा थोडासा स्पीड जास्त आहे कारण आपल्याला 36 सेकंदात सोडवायचं. जसं पेपरला गेल्यावर तुम्ही फास्ट पेपर सोडवता ना, तसं मला इथे मी फास्ट शिकवतो आहे. याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला हवं असेल तर कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा. मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन घेईन. आता हा प्रश्न पण बोनस क्वेश्चन होता. जर तुम्ही बघितला तर एक्सची किंमत शोधा. आता त्रिकोणातल्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. मी तर जर 72 घेतलं तर 72 गुणिले 40 कुठं जाईल? 38 गुणिले 40 कुठं जाईल? मग एकच ऑप्शन होता, 71 नाही 2. पहा 30 दुने 60, 40 दुने 80 आणि हे 40. 60 आणि 40 100 आणि 180. बस. इथे मला सांगा x 40ला गुणिले सगळे कोण मिळून 180 पाहिजे. 72, 38, 71 जर याला गुणिले केलं तर ते किती मोठी जाईल? मी एवढंच केलं. काय केलं? 71 गुणिले 40 केलं. 7 चौक 28, पुढं 2 किती होईल ते? 71 जाईल 710, 2800च्या समथिंग उत्तर जाईल. एवढं तर कोण होत नाही ना. मग आपल्याला सगळ्यात छोटा ऑप्शन कोणता होता? 2. मी जर 2ची किंमत तिथं टाकली, बघा मी तुम्हाला 2ची किंमत टाकून दाखवतो. 38 आणि 2 40, 40 दुने 80, 30 दुने 60, 60 आणि 40 100 आणि 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती? 180 असते. हा गुणधर्म तुम्हाला त्रिकोणाचा माहीत पाहिजे होता. आणि अंदाज लावायचा 40ला कशाने गुणल्यावर 180च्या आत उत्तर राहील तर 72, 38 आणि 71ने जर 40ला गुणलं तर उत्तर खूप मोठं होईल. 180च्या आत राहणार नाही म्हणून उत्तर काय होतं? 2. 19 सेकंदात सुटलेला प्रश्न आहे बघा. खालील प्रश्नामध्ये एक संख्या श्रेणी दिलेली आहे ज्यात एक चुकीची संख्या आहे, ती चुकीची संख्या ओळखा. हा मला वाटतं की मुलांना अवघड वाटला असेल प्रश्न, पण लक्षात घ्या ट्रिक्स काय आहे. ट्रिक्स अशी आहे, जर का संख्या मालिकेमध्ये संख्या खूप जोराने वाढत असतील, जसं 2, 12 तर गुणाकार असतो, मग बेसख 12, 12 सख 72, 60 पंचे इथे आहे पहा. बेसख 12, 12 सख 72 पाहिजे होतं. 12 पंचे 60 आणि अर्धा 5.5, 6 5 इथं 5, 60 पंचे 330 पाहिजे. किती पाहिजे? 330. 330 नाही काय? 297 आहे. मग उत्तर काय येईल तुमचं? 297. हे चुकीचं आहे, चुकीचं पद आहे. मी कसं ओळखलं पहा, तुम्हाला यातला कन्सेप्ट सांगतो. जर का संख्या मालिकेमध्ये संख्या मालिका खूप फास्ट वाढत असेल तर 2 प्रकारे असते ती. एक तर घनाची संख्या मालिका खूप वाढते किंवा गुणाकाराची संख्या मालिका खूप वाढते. मग पहा बेसख 12, 12 सख 72, 12 पंचे 60, 12 पंचे 60 पेक्षा जास्त आहे, 72 पेक्षा कमी आहे. मग 5.5 पट करून पाहू. 12 पंचे 60, 12च्या निम्मे. ओके. इथं 66 पंचे, इथं 4.5 पट घेऊन बघू. पाहू बरं. 300 चौक 1200 आणि 300च्या निम्मे 150, 1200 आणि 150 1350, 1400 आसपास होतात. बरोबर आहे. इथं 4 पट घेऊन बघू. 14 चौक 56, 8 चौक 32 म्हणजे 1500 चौक 60च्या आसपास होत आहेत ना. मग गुणाकार होता 6 गुणिले 5.5, 5, 4.5, 4 असं. अलग लक्षात. तर हा प्रश्न पण 36 सेकंदात सोडवण्यासारखा होता. हा तर एकदम बेस्ट क्वेश्चन होता सोडवण्यासाठी. इथे ब्लँक आहे, इथं डार्क झाला तर हा इथं डार्क आहे, इकडच्या कडेला ब्लँक होईल. पर्याय क्रमांक 4. किती सेकंदाचा प्रश्न होता? ऑब्झर्व करा ना, ही आकृती आणि ही आकृती. इथला जो ब्लँक आहे इथं काय होतो? डार्क होतो. अपोजिट साईडला इथला डार्क आहे, अपोजिट साईडला काय होईल? त्याच्या अपोजिट साईडला ब्लँक होईल. 9 सेकंदाचा क्वेश्चन होता. हा तर सगळ्यांना माहीत असलेला क्वेश्चन आहे बघा. याच्यातल्या त्रिकोणाची संख्या कशी काढायची तर 1, 2, 3, 4, 5, 6 यांची बेरीज 6 गुणिले 7 भागिले 2, 7 त्रिक किती? 21. याचं उत्तर होतं 21. चला शेवटचा प्रश्न. आणखी 2 प्रश्न राहिलेत. किती सेकंदाचा होता? अरे 14-15 सेकंदाचा काहीतरी प्रश्न होता. पहा, 2 संख्यांचा गुणाकार 50 आहे, त्या संख्या एकाच 2 प्रमाणात असतील तर त्यांची बेरीज किती? पहा, पहिली संख्या 1 पट आणि दुसरी 2 पट, तर बेरीज किती पट व्हायला पाहिजे? 1 आणि 2 3 पट, 3 पट बेरीज व्हायला पाहिजे. 3च्या पटीत कोणता ऑप्शन आहे?
3च्या पटीत एकच ऑप्शन होता, ते त्याचं उत्तर येईल, बाकी काही करायचं नव्हतं. हा पण किती सेकंदाचा प्रश्न होता. गुणोत्तराचा जर बेसिक कन्सेप्ट माहीत असेल, संख्या एकपट दुप्पट तर बेरीज 3 पट, तर संख्यांची बेरीज पण 3च्या पटीत पाहिजे. 3च्या पटीत एकच ऑप्शन होता. आता दुसऱ्या प्रकारे सोडवायचं झालं तर गुणाकार किती आहे? 10. गुणाकार किती आहे? 10. ती संख्या x मानो 2x मानो, 2x म्हणजे 2xचा गुणाकार 50, x वर्ग 25, x वर्ग 25, x म्हणजे 5, 5 आणि 10 त्या संख्येतील 5 दुने 10, 5 एक 5, 5 दुने 10, 10 पाचे 50, गुणाकार 50, 10 पाचे 50 आणि बेरीज किती? 15. एवढं डिटेलमध्ये सोडवायची गरज होती का? नव्हती. आपल्याला एक पट 2 पट आहे, बेरीज 3 पट होईल. 3च्या पटीत एकच ऑप्शन होतं, म्हणून पुढे काही दुसऱ्या प्रकारे जायचंच नव्हतं. ह्या प्रश्नामध्ये बऱ्याच जणांचे अंदाज चुकणार आहेत आणि बऱ्याच जणांना वाटतं चुकीचं उत्तर बरोबर आहे, तर एक मार्क तर इथं गेला तुमचा म्हणून समजा. माझ्या मते आयोग काही उत्तर देऊ शकतं, शेवटी आयोगाच्यावर डिपेंड आहे. पण मला असं वाटतं की पहा, सीचा कोड किती आहे? 3. ओचा कोड किती आहे? 15. 15 ऐवजी किती दिला आहे? 12. आता 15 ऐवजी 12 दिला म्हणजे उलटा कोड दिला आहे. ओचा सुरुवातीपासून 15 आहे, उलटा 12 कोड आहे. ईचा किती आहे? 5. 3, 5 हे शेवटी दिले, पण बाकीच्यांचे कोड उलटे दिलेत. एलचा दिला नाही आहे, तर डीचा कोड 4 येईल, टीचा 20 येईल. मी उलटा घेतलं तर 7 येईल. 4 आणि 7 शेवटी असणारा ऑप्शन बघायचा होता. 4 आणि 7चा शेवटी एक ऑप्शन आहे. मला वाटतं याचं हे उत्तर आहे. बऱ्याच जणांना असं वाटतंय की इथं सी 3 दिलाय, ईचा 5 दिलाय, मग इथं डीचा 4 आणि टीचा 20, 4 20 हे उत्तर वाटतंय. माझ्या मते हे उत्तर चुकीचं आहे. का? कारण जर का 13च्या पुढला अल्फाबेट आला, इथं बघा यू आला 21 नंबरचा, तर 21 नाही घेतलं, त्याचा उलटा क्रमांक घेतला. 21चा उलटा क्रमांक काय येतो माहिती आहे का? 6 येतो. सॉरी, 21 म्हणजे यूचा उलटा क्रमांक किती येतो? 6 येतो. उलटा क्रमांक कसा काढायचा? 21 आणि 6 27, 15 आणि 12 27, 12 21 हे सॉरी 15 21 हे 13च्या पुढे गेले ना, तर ओचा क्रमांक 15 नाही घेतला, 12 घेतला, उलटा क्रमांक घेतला. यूचा क्रमांक 21 नाही घेतला, उलटा घेतला. पीचा क्रमांक 16 नाही घेतला, उलटा 11वा घेतला. मग जे 13च्या पुढे गेले त्यांचा उलटा क्रमांक घ्यायचा. तर टीचा पण उलटा क्रमांक 7वा येतो. कितवा येतो? 7वा. कसा लक्षात घ्यायचा? 20 आणि किती? 27, 20 आणि 7 27, तर त्याचं उत्तर काय? 4. बऱ्याच जणांनी अंदाज लावून उत्तर हे दिले. माझ्या मते हे उत्तर चुकीचं आहे आणि शेवटचं उत्तर बरोबर आहे. मी तुम्हाला जेवढे प्रश्न आहेत तेवढ्याची आन्सर की दिलेली आहे. 1-2 प्रश्नामध्ये शाब्दिक याच्यामध्ये बदल आहेत की किती टक्क्याने जास्त असेल. बऱ्याच जणांना 300% उत्तर वाटते, 300 ऑप्शन नाही म्हणून आपण काय केलं? 60% दिले. आणि बऱ्याच जणांना याचं उत्तर हे वाटते, तर माझ्या मते याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. याच्यामध्ये होऊ शकतं आयोग कोणतंही बरोबर देईल. आता यामध्ये मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवलेले नाही आहेत. मी तुम्हाला हे शिकवलं आहे की प्रश्न 36 सेकंदाच्या आत कसे सोडवायचे. मला वाटतं 20 पैकी 16-17 प्रश्न आपण 36 सेकंदाच्या आत सोडवलेत आणि काही प्रश्न आपण 36 पेक्षा जास्त वेळेत. आता एखादे 2 प्रश्न असे अवघड कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये जास्त असतं, पण जिथे तुम्ही 36 सेकंदाच्या आत वेळ वाचवता तो वेळ तिकडे देऊन आपण करू शकतो. मी तर म्हणतही नाही तुम्हाला GK वेळ वाचवून इकडे द्यायचा, इकडंच मॅनेज होऊ शकतं. आता पेपर जर बघितलं तर पेपर कसा होता? सोपाही नव्हता, अवघडही नव्हता. 3-4 प्रश्न अवघड होते, बाकी सगळे प्रश्न सोपे होते. अभ्यास करून गेलेल्यांना 15-16 मार्क इथे यायला पाहिजेत. आता तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर वाटत असेल मी डिटेलमध्ये घ्यावं, तर मला असं वाटतं की पेपर झाले कोणी डिटेल ॲनालिसिस बघत नाही. इंटरेस्ट असतो की कशाचं उत्तर काय याच्यामध्ये. आता त्याच्यात मी ॲड केलं की 36 सेकंदाच्या आत प्रश्न कसे सोडवायचे. तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा की आणखी व्हिडिओ बनवा सर, मी आणखी व्हिडिओ बनवेल. तुम्ही सपोर्ट केलं, रिस्पॉन्स तुमचा चांगला आला तर मी आणखी व्हिडिओ बनवेल. आणि याच्यामागे लॉजिक आहे, प्रत्येक याच्यामध्ये कन्सेप्ट आणि लॉजिक आहे. ह्या सगळ्या प्रश्न सोडून दिले याच्यामध्ये, तर ते मी तुम्हाला सगळं सांगेल. पण 36 सेकंदाच्या आत प्रश्न सोडवण्यासाठी का देतात? कारण सोडवायचे असतात. आयोगाची अपेक्षा अशी आहे की तुम्ही 36 सेकंदाच्या आत प्रश्न सोडवा आणि असेच प्रश्न देतात जे सोडवता येतात. एखादा दुसरा प्रश्न त्याला अपवाद ठरतो, बाकी 90% प्रश्न असे असतात की ते 36 सेकंदाच्या आत सोडवले पाहिजे. मग याच्यामागे जे काही कन्सेप्ट आणि लॉजिक आहे ते तुम्ही शिकले पाहिजेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे. तुम्ही ट्रॅडिशनल मेथडनी म्हणजे एक्सने सोडवत बसले किंवा फॉर्म्युले पाठ करून सोडवत बसले किंवा डिटेल मेथडनी सोडवत बसले तर पेपरला तसाही वेळ पुरणार नाही आहे. बऱ्याच जणांची कंप्लेंट होती की सर पेपर खूप लेंथी आला, GSGKचा लेंथी आला, गणित बुद्धिमत्तेचे क्वेश्चन डिफिकल्ट होते. तर तुम्ही जर शॉर्ट ट्रिक्स वापरले तर कमी वेळेत तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकता. आणि सगळ्यात जास्त मार्क प्रीमध्ये 20 मार्क गणिताला येतात. जास्त अभ्यास केला तर सगळ्यात जास्त आउटपुट देणारा विषय पण गणित आहे. बाकीचे विषय तर कमी मार्काचे आहेत, एवढे मार्क पण येत नाही.
गणितामध्ये 15, 16, 17 मार्क तर आरामात कोणीही घेऊ शकतं. हां, 19-20 मार्क मिळवण्यासाठी थोडंसं बॉर्न टॅलेंटेड असलं पाहिजे किंवा खूप जास्त अभ्यास असला पाहिजे. आता आपल्याला काही एकच विषय नाही गणित बुद्धिमत्ता, त्याचाच अभ्यास करायचा आणि 20 पैकी 20 घ्यायचे, पण 16-17 मार्क तर तुम्ही घेऊ शकता ठीकठाक अभ्यास करून, खूप जास्तही नाही आणि खूप कमी नाही. पण मी बघितलं आहे की कंबाईन तयारी करणारे किंवा MPSCची तयारी करणारे विद्यार्थी मित्र बाकीच्या विषयांच्या तुलनेत गणिताला खूप कमी वेळ देतात आणि त्याच्यामुळं असं होतं की वेळ कमी देतात तर मार्क पण कमी पडतात. पण स्कोअर वाढवणारा विषय आहे, सगळ्यात जास्त आउटपुट देऊ शकतो जर तुम्ही अभ्यास केला तर. मग तुम्हाला आणखी गायडन्स हवं असेल तर तुम्ही कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या रिस्पॉन्सवरून मी पुढचे व्हिडिओ किती बनवायचे तेही ठरवेल. आता तुर्तास तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर हा नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करा, आपण बोलूयात. तुर्तास आपण थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.